गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. बऱ्याच अशा महिला आहेत की त्या महिलांना कुठली क्रीम कशी वापरायची ह्याबद्दल माहिती नसते. म्हणजे आपल्या स्किनची टाईप कशी आहे त्याचप्रमाणे आपल्या स्किनला कशा प्रकारच्या क्रीम लागतील. खूप महिलांना SPF बद्दल माहीत नाही आहे. जसं लोशन आणि मॉइश्चरायझर. आपल्या हातांसाठी आपल्याला कुठली क्रीम असायला हवी, मानीच्या टॅनिंगसाठी काय क्रीम असायला हवी, चेहऱ्यावर वांगाचे डाग आहे किंवा चेहऱ्यावर पिंपल्स आहेत यासाठी ऑइलीसाठी कुठली क्रीम असावी ह्याबद्दल बऱ्याच महिलांना माहिती नाही आहे. म्हणून मी आजचं तुमच्यासाठी हे सेशन घेऊन आलेली आहे की आपल्या स्वतःच्या चेहऱ्याला किंवा आपल्या स्वतःच्या स्किनला कशी कशी क्रीम लावायची आहे. तर सर्वप्रथम आपण घेऊया की जर तुमचे हात खूप काळे असतील तर तुम्हाला बटर क्रीम पाहिजे. ठीक आहे. आणि ही क्रीम बिलकुलच महाग नसते. म्हणजे जर का तुम्ही प्लमची बटर क्रीम घेतली तर ती क्रीम 99 रुपयाची आहे, जी तुम्हाला महिना ते 2 महिना पुरणार आहे. तर बटर क्रीम तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही आंघोळ झाल्यावर तुमच्या हातांना जर बटर क्रीम लावली तर तुमच्या हाताची टॅनिंग पूर्णपणे जाते. म्हणजे ती क्रीम लावल्याच तुम्हाला दिसून येईल की तुमचे हात जे आहे तर ते हात अतिशय गोरे झालेले असतील आणि हाताला कुठल्याच प्रकारची टॅनिंग तुम्हाला दिसत नाही. तर खूप महिला हातांवर खूप काही करून बघतात पण त्यांच्या हाताची टॅनिंग जर जात नसेल तर तुम्ही बटर इन्क्लूड असलेल्या ज्या क्रीम आहेत किंवा ज्या मॉइश्चरायझर आहे की ज्याच्यात बटर ॲड आहे तुम्ही त्या क्रीम ज्या आहेत त्या यूज करा. तरी पण मी तुम्हाला सगळ्यांना एक होम टिप्स सांगेल की जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा आपला हा हात भरलेला असतो. ठीक आहे. उजवा हात. आणि उजव्या हाताने आपण कणिक मळतो आणि नंतर आपण हात धुवून टाकतो. तर तुम्हाला काय करायचंय, या उजव्या हातावर भरलेल्या कणिकनी भरलेल्या हातावर थोडं पाणी टाकायचंय. दोघं हात एकमेकांना चोळा आणि ह्या हाताने तुमच्या पूर्ण दोघं हातांना मसाज करा. पूर्ण हातांना मसाज करा. किमान 3 ते 4 मिनिटं त्या कणकेच्या हातांनी मसाज केलं तर तुमची टॅनिंग तर पूर्णपणे चाललीच जाणार आहे. पण त्यासोबतच तुमच्या हातावरचे जे हेअर्स आहेत ते परमनंटली जातील. ही क्रिया तुम्हाला 1 आठवडा जर तुम्ही रेग्युलर केली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते चांगले दिसून येतील. ओके. सो दुसरी गोष्ट की जेव्हा पण तुमच्या हातांना खूप जास्त डार्कनेस किंवा टॅनिंग झालेली आहे तर एक सिंपल गोष्ट सांगेल की तुम्ही जे पण तुम्हाला मॉइश्चरायझर आवडत असेल, जे मॉइश्चरायझर तुम्ही वापरत आहात त्या मॉइश्चरायझरमध्ये थोडंसं मीठ टाका आणि ते मिक्स करा आणि त्या मॉइश्चरायझरनी तुमचे हात किमान 3 ते 4 मिनिटं घासा, स्क्रब करा आणि मग तुम्ही तुमचे हँडवॉश करा. बघा तुमच्या हातांवरचे कुठले काळे डाग किंवा टॅनिंग असेल ती नक्की गेलेली राहील. दुसरा विषय मी घेत आहे की खूप जणींची मान जी आहे तर त्या मानेला काळेपणा आलेला असतो. मान जास्त काळी दिसत असते, मानेला काळे चट्टे आलेले असतात. तर तुम्हाला तुमच्या मानेसाठी जर इन्स्टंट काही हवं असेल की तुम्हाला तुमची मान गोरी करायची आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे ते म्हणजे टोनर मिस्ट. ठीक आहे. तर टोनर मिस्ट ही अगदी छोटीशी बाटली मिळते जी तुम्हाला 30 ते 40 रुपयामध्ये मिळणार आहे छोटीशी बॉटल घेतली तर. आणि तुम्हाला तुमच्या मानेवर टोनर मिस्टनी स्प्रे करायचा आहे आणि कॉटननी तो काढायचा आहे आणि पुन्हा नंतरून टोनर लावून द्यायचा आहे तो स्प्रे आणि तसंच राहू द्यायचं आहे. याने तुमच्या मानेवरचा काळेपणा 3 ते 4 दिवसात जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी दुसरी गोष्ट आहे ती गोष्ट ही की तुमच्या मॉइश्चरायझरमध्ये रवा टाका आणि त्याने तुम्ही तुमची मान घासा किंवा दूध घ्या आणि दुधामध्ये रवा टाका आणि त्याने तुमची मान जी आहे ती घासून काढा. त्यामुळे तुमच्या मानेवरचा काळेपणा खूप लवकर गेलेला राहील. ठीक आहे. तर मी आता चेहऱ्याच्या क्रीमबद्दल माहिती देते आणि चेहऱ्याच्या क्रीम प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या लागत असतात. जर तुमची स्किन ऑइली आहे, अतिशय जास्त तेलकट तुमची स्किन असेल तर तुम्हाला VLCCचं सनस्क्रीन घेणं खूप चांगलं राहणार आहे आणि त्याने तुमचं ऑइलनेस खूप पटकन कमी होणार आहे. पण जर त्याच विरोधात आपण बघायला गेलं की तुमची स्किन जर खूपच जास्त ड्राय आहे तर तुम्ही द डर्माचं मॉइश्चरायझर घ्या. द डर्माचं SPF मॉइश्चरायझर जे आहे ते ड्राय स्किन वाल्यांसाठी अतिशय जास्त चांगलं आहे. नंतर मी सांगेल की ज्या महिला ऑफिसला जातात किंवा बाहेर जातात आणि त्यांना खूप जास्त टॅनिंग होते त्यांनी न्यूट्रेजिनाचंच SPF लावायचं. आणि SPF हे रोज लावायचं असते. आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम जर कुठली क्रीम तुम्ही लावत असाल तर ती SPF आहे जी तुम्हाला खूप जास्त महत्त्वाची आहे. तर SPF म्हणजे काय, सन प्रोटेक्शन फॉर्म्युला. पण त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण इन्क्लूड असते आणि त्याचा pH बॅलन्स पण खूप चांगला असतो. त्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे ती ग्लो पण करते आणि तुमच्या चेहऱ्यावर अजिबात सुरकुत्या पडत नाही. खूप महिला मला नेहमी प्रश्न करत असतात
की मॅम फेशियल करणं चांगलं आहे की नाही आहे. मी इथे सगळ्या महिलांना सांगेल हो अतिशय उत्तम आहे फेशियल करणं. आणि मी सांगेल की दर महिलेने 2 ते 3 महिन्यातून एकदा फेशियल हे करायला हवं. त्यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यातला जो रक्तप्रवाह आहे तो रक्तप्रवाह अतिशय सुरळीत होतो आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर फॅट्सही जमा होत नाही. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की फेशियल केल्यामुळे ना तुम्हाला ग्लो चांगला येतो आणि तुम्ही रिलॅक्स होतात, ज्याच्यामुळे तुमचा चेहरा थकलेला नाही दिसत. जर फेशियलच नाही केलं तर तुमचा चेहरा अतिशय लवकर वयाच्या मानाने जास्त थकलेला दिसत असतो. म्हणून हो फेशियल हे प्रत्येकाने करायला हवं 2 ते 3 महिन्यातून. फेशियलमध्ये माझ्या आवडते फेशियल जर बघायला गेले तर ते 3 आहे. सर्वात प्रथम मी शेरेलच्या फेशियलला प्राधान्य देते. शेरेलचे फेशियल हे अतिशय चांगले असतात आणि तुम्ही ऑनलाईन परचेस करायला गेले तर ते स्वस्त पण मिळतात. दुसरी फेशियल आहे ते म्हणजे ग्रीन टीचं फेशियल, जे की हिवाळ्यामध्ये करायला अतिशय उत्तम आहे. ग्रीन टी फेशियल खूप चांगला रिझल्ट देते. आणि तिसरं फेशियल आहे ते प्लमचं फेशियल. ज्यांना कुणाला जास्त टॅनिंग आहे किंवा जास्त त्यांचा चेहरा काळवंडलेला दिसतो आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे ते म्हणजे प्लमचं फेशियल. पण शेरेल फेशियल हे अतिशय उत्तम आहे. शेरेलमध्ये पण डिटॅन फेशियल आहे जे तुम्हाला खूप चांगलं असते. तर तुम्ही फेशियल करत राहा जेणेकरून तुम्हाला, कारण की प्रत्येक महिला स्वतःला तो आराम नाही देऊ शकत, पण जर तुम्ही फेशियल केलं तर तुम्हाला मसाज चांगली मिळते आणि त्यामुळे तुमचा जो चेहरा आहे तो ग्लो पण चांगला करतो आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही आणि तुम्ही खूप पटकन थकलेले राहत नाही. तर आता पुढची गोष्ट आहे ती क्रीममध्ये नाईट क्रीम. खूप महिला मला नेहमी प्रश्न करत असतात की मॅम नाईट क्रीम कुठली योग्य आहे. मला असं वाटते की रात्री झोपताना चेहऱ्याला गुलाबजल लावायचं, चेहरा स्वच्छ धुवा, गुलाबजल लावा आणि गुलाबजलवर साधं तुम्ही ॲलोवेरा जेल लावा. ॲलोवेरा जेल हे क्रीम बेसमधलं लावायचं आहे, डायरेक्ट झाडाचा ॲलोवेरा तुम्हाला नाही लावायचा आहे. तर ही एक बेस्ट नाईट क्रीम आहे. रात्रभर तशीच राहू द्या आणि सकाळी चेहरा धुवा. तुमची स्किन जास्त चांगली हायड्रेट दिसणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की आपली स्किन आहे ना चांगली राहण्यासाठी तुम्हाला जेवणामध्ये 2 गोष्टी घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे एक बीट आणि दुसरं म्हणजे दही. ह्या 2 गोष्टी तुम्हाला तुमचा चेहरा आणि त्वचा चांगली ठेवायला अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. प्रोडक्ट नॉलेज जर म्हणायला गेलं की क्रीम कोणती लावायची आहे तर ह्याबद्दल मी माहिती हे देईल की टोनर प्रत्येक महिलेने लावणं गरजेचं आहे. क्रीमच्या आधी टोनर लावतात. टोनर त्या महिलांसाठी अतिशय जास्त महत्त्वाचं आहे ज्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स आहेत, म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर खूप सारे गड्डे आहेत त्यांनी टोनर लावणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ज्यांना कोणाला पिंपल्स आहे, जसं आर्या मॅम म्हणत आहे की पिंपल्ससाठी काय करायचं, ज्यांना पण पिंपल्स आहेत आपल्या जेवणामध्ये कृपया करून बीटाचा समावेश करा. बीट किसा, त्याचे पराठे बनवा किंवा बीट किसा, त्याच्यात थोडं दही टाका आणि बीट खा. बीट खाल्ल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या पिंपल्स खूप पटकन कमी होतात. आणि ज्यांना पिंपल्स आहे त्यांनी सर्वात आधी साबण लावणं बंद करा. साबण लावल्यामुळे पिंपल्स आणखी वाढतात. त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला साबण लावणं बंद करायचं आहे आणि क्लिन्झिंग मिल्क लावायला सुरुवात करायची आहे. क्लिन्झिंग मिल्क हे खूप चांगलं ऑप्शन आहे ज्यांना पिंपल्स आहेत त्या पिंपल्स कमी करण्यासाठी. पाणी व्यवस्थित प्या ज्यांना पण पिंपल्स आहे त्यांनी. आणि ज्यांना इथे खूप साऱ्या पिंपल्स आहेत तर त्यांना क्रीममध्ये जर मी कुठलं ऑप्शन दिलं तर माझ्यासाठी त्यांच्यासाठी क्रीम द डर्माच मी त्यांना सजेस्ट करेल किंवा ॲक्वा सॉफ्ट नावाची क्रीम तुम्ही ज्यांना पिंपल्स आहेत त्या लावू शकताय. मेडिकलमध्येच ही क्रीम तुम्हाला मिळणार आहे, बाकी कुठल्याच दुकानात तुम्हाला ही क्रीम नाही मिळत, फक्त मेडिकलमध्ये ती अवेलेबल असते. तर ॲक्वा सॉफ्ट क्रीम ज्यांना पिंपल्स आहे त्यांनी नक्की लावा. आणि ज्यांना वांगाचे डाग आहे त्यांनी सर्वात आधी व्हिटॅमिन सीच्या लिमसीच्या टॅबलेट घ्यायला सुरुवात करा. रोजची दिवसाला 1 लिमसीची टॅबलेट घ्यायची आहे ज्यांना वांगाचे म्हणजे पिग्मिटेशन्सचे डाग आहे. आणि ज्यांना पिग्मिटेशन्स आहे त्यांनी प्लीज मी कृपया करून सगळ्यांना रिक्वेस्ट करते, पिग्मिटेशन्सवाल्यांनी न्यूट्रेजिना SPF 50+ वापरायचं आहे. तीच क्रीम पिग्मिटेशन्ससाठी योग्य आहे. आणि पिग्मिटेशन्ससाठी आणखीन सांगते आहे की तुम्हाला चेहऱ्याला बटाटा लावायचा आहे. एक तर तुम्ही बटाट्याचे सालं, बटाट्याची भाजी करताना प्रत्येक भाजीत आपण बटाटा टाकतो तर रोज बटाटा सोलला जातो. ते बटाट्याची सालं असतात ना ती तुम्ही तुमच्या पिग्मिटेशन्सच्या याच्यावर रोज ठेवत राहा. किंवा तुम्ही बटाटा खिसा आणि आईस क्यूबमध्ये पूर्ण बटाट्याचा तो खिस टाका आणि वरतून पाणी टाका आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्या. आणि त्या आईस क्यूबनी तुमच्या पिग्मिटेशन्सला तुम्ही
मसाज करा, तर ते अतिशय चांगला एक सोर्स आहे तुम्हाला पिगमिटेशन्स कमी करण्यासाठी. आणि पिगमिटेशन्सवाल्यांनी उन्हात जाताना आपला चेहरा झाकून घेणं, म्हणजे पिगमिटेशन्स हे काय आहे, हे एक हार्मोनल इनबॅलन्स असतात आपल्या बॉडीमध्ये. जर हार्मोन्स बॅलन्स नसले तर वांगाचे डाग आपल्या गालावर येतात, आणि हे जे डाग असतात तर हे लाईट ग्रे कलरचे असतात, पण ते डाग जेव्हा उन्हाच्या संपर्कात येतात तेव्हा ते अतिशय जास्त प्रमाणात डार्क होत जातात. म्हणून उन्हापासून पिगमिटेशन्सवाल्यांनी नेहमी वाचायचं, त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिगमिटेशन्सचे डाग येणार नाही. आणि ज्यांना कोणाला पण पिगमिटेशन्स आहे तर त्यांना मी सांगेल की कोरफडीचं जे पान असते, जो कर असतो ना, ते कोरफडीचं पान आपल्या त्या पिगमिटेशन्सवर लावायचं, 1 तास तसंच राहू द्यायचं, मग चेहरा धुवायचा. स्लो प्रोसेस आहे, त्याला 3 ते 4 महिने लागतील, पण जातील तेव्हा परमनंटली जातील. तर नक्की हे ट्राय करा. आता त्यांच्यासाठी की ज्यांच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडलेल्या आहेत, किंवा ज्यांचा चेहरा अतिशय जास्त गळून पडलाय, किंवा चेहरा चांगला फ्रेश दिसत नाही आहे, त्यांनी चेहऱ्याला बर्फ लावा, किंवा एक बाउल घ्यायचा, त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यात एक कॉटनचा रुमाल टाकून द्यायचा आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीझरमध्ये नाही. तो बाउल तसाचा तसा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. 1 तासाने तो चांगला थंड झालेला राहील, तेव्हा ते फ्रीजमधनं काढायचं, तो रुमाल पिळायचा आणि तसाचा तसा रुमाल तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. त्याने तुमच्या चेहऱ्यातली उष्णता बाहेर पडणार, थकवा निघणार आणि चेहऱ्याला थंडावा मिळाल्यामुळे ओपन पोअर्स कमी होतात, पिंपल्स कमी होतात, पिगमिटेशन्सचे डाग पण कमी होतात. तर ही जी प्रक्रिया आहे ही अतिशय नॅचरल आहे आणि बिलकुल याला खर्च लागत नाही. तर नक्की ट्राय करा. ज्यांना कुणाला ब्लॅकहेड्स असतील तर ब्लॅकहेड्सवाल्यांसाठी मी इथे सांगेल की तुम्हाला किती पण स्क्रब करा तर ते वाढत जातात. तर तुम्ही मसूरचं पीठ जे आहे ते मसूरचं पीठ घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही दूध टाका आणि त्यांनी तुमचा चेहरा घासा, तुमचे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स निघालेले राहतील. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजकाल स्ट्रिप्स आलेल्या आहेत, ठीक आहे, ब्लॅकहेड स्ट्रिप. तर फक्त आपलं नाक ओलं करायचं आणि त्याच्यावरती स्ट्रिप लावायची आणि 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी ती स्ट्रिप जेव्हा तुम्ही काढतायत तर ते ब्लॅकहेड्स मुळासह आलेले असतात. ब्लॅकहेड्सवाल्यांसाठी आणि व्हाईटहेडवाल्यांसाठी एक गोष्ट सांगते, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढले ना की लगेच काय करायचं, तुम्ही ते काढल्या लगेच त्याच्यावर ॲलोवेरा जेल किंवा कुठला फेस पॅक लावून घ्या आणि मग तो धुवा, म्हणजे जेणेकरून ते पोअर्स जे ओपन झालेले असतात ना ते लवकर क्लोज होतात. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. वर्षा मॅम विचारत आहे की चेहऱ्यावर खड्डे आहे, तर मी ऑलरेडी आताच सांगितलं, ज्यांच्या चेहऱ्यावर खड्डे आहेत त्यांनी एक तर पिलिग्रीमचं किंवा VLCCचं टोनर वापरा, अजिबात महाग नाही आहे. तुम्हाला ज्यांना पण ह्यांच्या लिंक मिळणार नाही, तुम्ही प्लीज मला 7755955370 या नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला क्रीमची जी लिंक आहे ती नक्की शोधून देईल. तुम्हाला कुठल्या पण साईडवरून त्या क्रीमच्या लिंक मागवता येतात. तर टोनर लावणं खूप जास्त गरजेचं आहे चेहऱ्याला टोनर लावलं ना की जे खड्डे असतात चेहऱ्यावरचे ते कमी होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चेहऱ्याला बर्फ फिरवायचा आहे, बर्फ फिरवल्यामुळे चेहऱ्याचे खड्डे खूप पटापट कमी होतात. त्याचप्रमाणे मुलतानी मातीमध्ये पतंजलीचा ॲलोवेरा जेल टाकायचं, थोडं गुलाबजल टाकायचं आणि तो फेस पॅक चेहऱ्याला लावल्यावर सुद्धा तुमचे जे ओपन पोअर्स आहेत ते कमी होतात. आणि जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर मेकअपच्या आधी तुम्ही प्रायमर लावा. बॉलिवूड फिल्टर हे जे प्रायमर आहे रेने कंपनीचं अतिशय चांगलं आहे, ओपन पोअर्स काही वेळापुरती कमी दाखवायला. पिंपल्सबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे मॅम, हे सेशन तुम्ही पुन्हा एकदा बघा. तुम्हाला हे सेशन कसं वाटलंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी नेहमी प्रयत्न करते तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगण्याची. रोज दुपारी 3 वाजता मी फ्री सेशन घेते आणि आजच्या फ्री सेशनचा विषयच हा आहे प्रोडक्ट नॉलेज. तर ज्यांना पण आजचं सेशन अटेंड करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, ज्यावर तुम्हाला आमची फ्री सेशन जे असतात दुपारी 3चे त्याची झूमची लिंक मिळते. ओके, तर मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू होत आहे आमचा परवापासून. मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स त्या महिलांसाठी आहे ज्या महिलांना इंग्लिश येत नाही, ज्या महिलांना आपल्या मुलांना इंग्लिश शिकवता येत नाही, त्या महिला ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही, त्या महिला ज्यांना मुलांचे स्कूलचे बुक्स सुद्धा वाचता येत नाही किंवा डायरी सुद्धा वाचता येत नाही, त्या महिलांसाठी हा मी मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणलेला आहे, ज्यात
तुम्ही इंग्लिश शिकू शकतायत. अगदी बेसिक पासून तुम्ही इंग्लिश शिकू शकतायत आणि इंग्लिश बोलेपर्यंत तुम्हाला हे सेशन जो कोर्स आहे तर तो शिकवला जाणार आहे. तर हा कोर्स आमचा असणार आहे 40 दिवसांचा, ज्याची फी आहे फक्त 999 रुपये आणि तुम्ही ही फी इन्स्टॉलमेंटमध्ये पण भरू शकतात. आणि तुम्हाला सर्टिफाईड कोर्स आहे हा. तुम्हाला ह्या कोर्सचा सर्टिफिकेट पण मिळते. रोज दुपारी 1 ते 2 याचे सेशन्स असतात लाईव्ह, आणि ज्यांना लाईव्ह शक्य होत नाही ना त्यांना आम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पण देतो, जेणेकरून त्यांना सेशन जे असतात ते बघता येतात आणि कुणाचे सेशन मिस नाही होत आणि प्रॅक्टिस पण चांगली होते. ज्यांनाही इंग्लिशला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी मला 7755925370 ह्या नंबरवर मेसेज करा. आणि ज्यांना दुपारचे फ्री सेशन्स अटेंड करायचे आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावर माझे सेशन्स हवे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी त्या विषयावर नक्की सेशन देईन. थँक्यू.